एरंडोल येथील पंकज तानाजी पाटील हा युवक तब्बल 8 दिवसापासून बेपत्ता होता। मुलाचा काहीच थांगपत्ता न लागल्यानं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। पालकांचे डोळे अश्रूने भरलेले, मनात भीती आणि काळजीचं वादळ। अशा परिस्थितीत आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथील माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब हे पाटील कुटुंबासाठी आशेचा किरण ठरले। पोलिसांनी पंकज हा शिर्डी किंवा आत्मा मालिक ध्यानपीठात असू शकतो अशी शक्यता वर्तवली। त्या अनुषंगानं माहिती मिळताच माननीय अध्यक्ष साहेबांनी या घटनेची गंभीर दखल घेत ध्यानपीठाच्या सहकार्याने तसेच संकुलाचे व आश्रमाचे कर्मचारी यांनी पंकजच्या शोधासाठी विशेष प्रयत्न सुरू केले। अखंड प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि माणुसकीच्या भावनेतून पंकज तानाजी पाटील हा युवक आश्रमजवळच्या परिसरात आढळून आला आणि तो सुस्थितीत आपल्या आईवडिलांना सुखरूप सापडला। मुलाला जिवंत व सुरक्षित पाहताच आईवडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले। देव पुन्हा भेटला या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पाटील परिवाराने माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि आत्मा मालिक ध्यानपीठाचे मनपूर्वक आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली। या क्षणी उपस्थितांचेही डोळे पाणावले। आजच्या धावपळीच्या आणि संवेदनाहीन होत चाललेल्या समाजात आत्मा मालिक ध्यानपीठाने दाखवलेली माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। हरवलेल्या पंकजच्या सुखरूप परतण्यानं केवळ पाटील परिवारालाच नव्हे तर संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।